छत्रपती शिवाजी महाराजांनी भर समुद्रात मोठमोठ्या शिखरांवर अभेद्य असे किल्ले बांधले, जलदुर्ग बांधले। मात्र त्यांचाच पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला। सिंधुदुर्गातील मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या राजकोट किल्ल्यात शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। मात्र आजच्या दिवशी तो पुतळा कोसळला। निसर्गाच्या रौद्र रूपामुळे, वाऱ्यामुळे मात्र हे टाळता आलं असतं का? पाहूया त्या रिपोर्टमधून। सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता। नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पार पडलं होतं। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पूर्णाकृती पुतळा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे 43 फूट एवढी। शिवरायांचा पुतळा उभारायला खर्च 2,40,00,000 रुपये। 4 डिसेंबर 2023 नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण। निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत काहीतरी करायचं म्हणून केलं होतं। हे कुठच्या खात्याने हा पुतळा बनवला होता? कोण कॉन्ट्रॅक्टर होता? एवढ्या घाईघाईत काही निवडणुकीच्या आधी काम करणं गरजेचं होतं का? कसं केलं ते काम? खर्च कोणी केला? ह्याच्यावर सगळ्याची आता चौकशी व्हायला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेव्हीने उभारला होता। त्याचं कंप्लीट डिझाईन नेव्हीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो ओघ होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे। आणि उद्या तात्काळ यामध्ये नेव्हीचे अधिकारी, आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू। शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। आमदार वैभव नाईक यांनी मालवणच्या PWD कार्यालयाची तोडफोड केली। तसंच संतप्त शिवप्रेमींकडून कार्यालयावर दगडफेक करण्यात आली। ज्या गोष्टी पुतळ्याला भ्रष्टाचार गोष्टी ज्या पुतळा पडण्यास कारणीभूत आहेत त्यांच्यावर संध्याकाळपर्यंत प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने FIR दाखल केली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन संध्याकाळपर्यंत वेळ दिली आहे। FIR दाखल झाली पाहिजे। ज्यांनी बांधकाम केलं, या पुतळ्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं, सगळ्यांवर FIR दाखल झाली पाहिजे। हा जो पुतळा किंवा ह्या पुतळ्यामध्ये वापरलं गेलेलं कदाचित स्टील जे आहे, इथली असणारी खारी हवा जी आहे, या खारी हवामुळे हे स्टील जे आहे ते स्टीलला जरा डस्ट पकडला जातो आणि त्यामुळे ते निकामी होणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया होऊ शकते। आणि हे या संदर्भात सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आमच्या अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातलं एक पत्र, हे पत्र ऑलरेडी नेव्हीला दिलं आहे, त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता। मात्र वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शिवरायांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचा पाया तुटला आणि पुतळा कोसळल्याचं बोललं जात आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी कुणालाही जायला प्रतिबंध करण्यात आलाय। ज्या कंत्राटदाराला काम दिलंय तो कंत्राटदार मूळचा ठाण्यातला। अरे छत्रपती शिवरायांचं काम पुतळ्यांचं उभारणी करताना सुद्धा निकृष्ट दर्जाचं करताय, तिथे सुद्धा तुम्ही टक्केवारी खाताय। म्हणजे तुम्हाला महाराजांना सुद्धा सोडायचं आणि टक्केवारी आणि कमिशन खाताना हे यातून स्पष्टपणे दिसत आहे। आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकुन आहे या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही। हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे। 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं होतं। मात्र पुतळ्याच्या दर्जाबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी 12 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान मोदींना पत्र लिहित पुतळा बदलण्याची मागणी केली होती।
त्यामुळे या ठिकाणी घाई गडबड न करता पुनश्च महाराजांचं शास्त्रोक्त पद्धतीनं स्मारक उभारणं गरजेचं आहे, अशी मागणी छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे. राजकोट इथं आपण अनावरण केलेलं शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचं दिसून येत आहे. कित्येक आधुनिक साधनं उपलब्ध असतानाही या शिल्पाची घडण प्रभावी आणि रेखीव दिसत नाही. अत्यंत कमी वेळात व घाई गडबडीत या शिल्पाचं काम केल्याचं दिसतंय. मूर्तीच्या अनेक भागात कमतरता दिसून येतात. मूर्तीचे हात, पाय आणि चेहरा यामध्ये प्रमाणबद्धता दिसत नाही. हेच शिल्प कायमस्वरूपी आहे की केवळ आपल्या हस्ते अनावरण कार्यक्रम पार पाडण्यासाठी बसवलेलं तात्पुरतं शिल्प आहे आणि नंतर या ठिकाणी चांगलं शिल्प बसवलं जाणार आहे याचा उलगडा होत नाही. तरी शासनाच्या एखाद्या तज्ज्ञ समितीनं परिपूर्ण परीक्षण करून उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गणलं जाईल असं छत्रपती शिवाजी महाराजांना साजेसं नवं शिल्प या ठिकाणी लवकरात लवकर प्रस्थापित करावे ही विनंती. हे सरकार आल्यानंतर भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे असं म्हटलं तरी चालेल. अटल सेतू असेल किंवा समृद्धी मार्ग असेल, उदाहरण म्हणून असं म्हणतोय, तिथेही खड्डे पडायला लागलेत अशी असते. म्हणजे हे शासन भ्रष्टाचारामध्ये डुबलेलं आहे. निष्कृत दर्जाचं काम केलं होतं. दर्जेच नाही यांना फक्त खुर्च्या पाहिजेत. आणि तो जो कोण काम करणार आहे, तो कोण कॉन्ट्रॅक्टर काहीतरी असेलच ना, त्याला नेता घेता असणारच त्यात. आता एखादा बरबाडलेला विचाराचा एखादा, त्याला खूप खायची सवय हे असणारच. यांना काय नाही, महाराजे नाही, दैवत नाही, हे काही बघत नाही. फक्त पैसा कशात निघत एवढंच बघताय. यांना ना जेला तो ठेवून टाकला पाहिजे, सगळ्यांना ठेवलं नाही पाहिजे. महाराष्ट्राला गड किल्ले यांची अतिशय समृद्ध परंपरा लाभली आहे. इतिहासात या गड किल्ल्यांची कामगिरी अतिशय भरीव आणि मोलाची राहिली आहे. एकीकडे 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातला सिंधुदुर्ग किल्ला अद्यापही उत्तम स्थितीत आहे. मग 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानं त्याच्या बांधकामाच्या दर्जावरून देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. उमेश बुछडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.